राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबारा या सार्थ अभंग गाथा, अभंग 2315. काजी माझे जीवी आळस ठेविला गोसावी, एवढा घात आनिक काय चिंतनासी अंतराय. देह आत्मवादी केला घात कुबुद्धी, तुका म्हणे मन कळवटी वाटे सीन. 2315. स्वामी, तुम्ही माझ्या जीवात तुमच्या चिंतनाविषयी आळस का ठेवला? एवढा घात केलाय, त्यामुळे चिंतनात अडथळा येतो, खंड पडतो. देहाला आत्मा मानणाऱ्या कुबुद्धीने माझा घात केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा म्हणून माझे मन कळवळते आणि जीवाला परिश्रम होतात. 2316. दर्शनाचे आर्त जीवा बहुदेवा राहिले, आता जानसी ते करी विश्वंभरी काय उने. येथे जरी उरे चिंता कोण दाता या उनी, तुका म्हणे जानवले अम्मा भले एवढेची. 2316. देवा, माझ्या चित्ताला तुझ्या दर्शनाची व्याकुळता लागून राहिली. देवा, तू जे जाणशील ते तू विशंभर आहेस, तुला कसलीही न्यूनता आहे. देवा, तुझ्या दर्शनाची ही चिंता तुझ्याकडे निवारण झाली नाही तर कोठे होणार? तुझ्या विना कोण दाता आहे? तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला एवढेच कळले आहे की तुझे स्मरण आमच्यासाठी भले आहे. 2317. बैसो पाठी मोरी मना वाटे तैसे करी, परी तू जानसी आवडी बाळा बहुतांची परवडी. आपुल्याला इच्छा मागो जया व्हावे तैसा, तुका म्हणे आई नवेसी उदास विठाई. 2317. देवा, आम्ही रुसून पाठमोरे बसू, तुझ्या मनाला येईल तसे कर. परंतु तू आमची माता असल्याने लेकरांना विविध प्रकारची आवड आहे हे जाणतोस. आम्ही बालके आपापल्या इच्छा तुझपाशी मागू. तुकाराम महाराज म्हणतात, हे आई विठाई, तू लेकराच्या आवडी पुरवण्याच्या कामी उदासीन नसते. 2318. विश्वंभरा ओळे बहुत हात कान डोळे, जेथे असे तेथे देखे मागितले ते ऐके. जे जे वाटे गोड तैसे पुरवितो कोड, तुका म्हणे भेटी काही पडो नेदी तुटी. 2318. विठ्ठल विश्वंभर आहे, त्याला अनंत हात पाय डोळे आहेत. भक्त जेथे आहेत तेथून तो त्याला पाहतो. आपण मागू ते तेथून तो ऐकतो. भक्ताला जी वस्तू आवडते ती वस्तू देऊन त्याची इच्छा पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून तुम्हाला जे आवडते ते मागा, त्यात तो कोठेही तो कमी पडू देत नाही. 2319. दाटे कंठ लागे डोळिया पाजर गुणाची अपार वृष्टीवरी, तेने सुखे छंदे घेईन सोहळा होऊनी निराळा पाप पुण्या. तुझ्या मोहे पडो मागील विसर, अलाप सुस्वर करीन कंठी. तुका म्हणे येते पाहिजे सौरस, तुम्हा विनरस गोड नवे. 2319. हे देवा, माझा कंठ दाटून यावा, डोळ्यातून आनंदाश्रू यावेत. हे सर्व तुझ्या अपरिमित गुणांची कीर्ती गाताना व्हावी, अशी भक्तमय अवस्था मला यावी. हेच छंद घेऊन मी सुख सोहळे करीन, परमानंदाचा आनंद घेईन, तुझ्या गुणवर्णात रंगून जाईन. पाप पुण्यापासून वेगळा होईन, तुझ्या मोहाने भूतकाळाचा विसर पडावा. सुस्वराने तुझे गुणगान आलाप घेऊन गाईन. तुकाराम महाराज म्हणतात, जीवाला याची गोडी पाहिजे, तरी तुमच्या भक्ती रसाविना हा गुणरस गोड होत नाही. 2320. पसरुनी राहिलो बाहो सोयी अहो तुमची ये, आता यावे लागे विन पांडुरंगे धावत. बैसायाची इच्छा खडे चाली खडे रूपताती, तुका म्हणे कृपाळुवा करणे सेवा लागली. 2320. देवा, तुमच्या गळा भेटीसाठी मी माझे बाहू पसरून उभा राहिलो आहे, म्हणून पांडुरंगा तुम्ही सत्वर धावत या. माझी इच्छा तुमच्या कडेवर बसावे, कारण चालताना पायात खडे रुततात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पांडुरंगा, तुझी सेवा करण्याचे काम आम्हाला करावे लागत आहे.
2321 आम्ही झालो एकविध सुध्या सुदे असावे यावरी तुमचा मोळा तो गोपाळा अकळ घेतले ते उसने द्यावे काही बावे विशेष तुका म्हणे क्रिया नष्ट तरी कष्ट घेतसा. 2321 देवा आम्ही तुझ्याशी एक अनन्यनिष्ठ झालो आहोत. तुम्हीही चांगल्या सवे चांगले वागा एवढी अपेक्षा आहे. असे असताना हे गोपाळा तुमची वागण्याची पद्धत कशी आहे आम्हाला कळत नाही. एखाद्या विशिष्ट प्रसंगी उसने घेतले आहे ते परत करायला हवे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही क्रियानष्ट आहात. आमचे सेवेचे कष्ट घेता ते उसने कधी फेडत नाही. 2322 आम्ही आर्तभूत जीवी तुम्ही गोसावी उदास वादावाद समर्थासी काशानसी करावा आम्ही मरो वेरझारी स्वामी घरी बैसले तुका म्हणे करीत वाद काही भेद कळेना. 2322 देवा आम्ही तुमच्या भेटीसाठी मनाने व्याकुळ झालोत आणि तुम्ही आमच्याविषयी अलिप्त उदास आहात. जाऊ द्या समर्थासी वादावाद कशासाठी करावा. आम्ही येथे तुमच्या भेटीच्या आशेने एरझाऱ्या घालून मरतो आहोत आणि आमचे स्वामी आपल्या घरी निवांत बसलेत. तुकाराम महाराज म्हणतात वाद घालून देव काही बोलेना त्यांच्या अंतरीचा भेद कळत नाही. 2323 पुसावे ते ठाई आपुल्या आपण अहंकारा शून्य घालून या एरवाग जाळ मायेचा अहंकार वचनाशी थार अज्ञानते फळ तेची बीज तेची फळ उपनावे मूळ न पालटे तुका म्हणे अवघे गवांचे प्रकार सोने अलंकार मिथ्या नाव. मी माझे असा अहंकार घालवून अहंकार शून्य होऊन आपण कोण आहोत याचा विचार करावा. बाकीची बाष्कळ बडबड मायेचा अहंकार आहे. दुसरे हे शब्द म्हणजे अज्ञान आहे. फळ तेच बीज आहे व बीज तेच फळ आहे. परमात्म्यातून जे प्रगटले ते परमात्मा स्वरूप आहे. त्यात बदल नाही. तुकाराम महाराज म्हणतात मांडे पोळ्या आदी एका गव्हाचे प्रकार आहेत. त्याप्रमाणे अलंकाराची नावे मिथ्या त्यातील सोने एक सत्य आहे. 2324 माझी आता सत्ता आहे तुम्हा पाया हे वरती एका विननेने तुझ्या पंढरी राजा सर्वांगे पुरवावी केली आळी जय जय काळी मागेन ते तुका म्हणे सुटसी कैसा धरोणी दिशा राहिलो. 2324 देवा तुमच्या पायावर माझी मालकी आहे. सर्व भावाने एका पंढरीनाथा विना दुसरा कोणी जगात नाही. आता ज्या काळी मी जे मागेन त्यावेळी तो हट्ट पुरवावा. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या हातून कसा सुटशील. आता सर्व दिशांमध्ये तुम्हाला मी पाहत आहे. 2325 फावले ते तुम्हा मागे नवतो लागे पावलो आलो आता उभा राहे जवळी पाये सन्मुख घरी होती गोवी झाली कामे बोली न घडेची तुका म्हणे धनफुडा झालो झाडा देई देवा. देवा मी तुमचा पाठलाग करीत मागे धावलो नाही म्हणून तुम्हाला संधी मिळाली होती. आता मी तुमच्याकडे आलो आहे तेव्हा माझ्या समोर निश्चल होऊन समोर उभे राहा. आतापर्यंत घरातील अनेक कामाची पूर्तता करण्याच्या नादात व्यस्त असल्याने तुमच्याशी बोलणे झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता मी संसार व्यापातून मुक्त झालो आहे. मला सवड आहे. तुम्ही माझे आतापर्यंत कोणते कल्याण केले त्याचा हिशोब द्यावा. 2326 आता नये बोलो अवेराची मात बाळावीर चित्त असो द्यावे तुझ का सांगणे लागे हा प्रकार परी हे उत्तर आवडीचे नवंची जो ओ काही एकही प्रकार आपणा अंतर नकामज तुका म्हणे मोह राखावा सतत नये पाहो अंत पांडुरंगा. देवा तुमच्यापासून आम्हाला दूर ठेवण्याची गोष्ट करू नका. या अजान बालकावर तुझे चित्त असू द्यावे. देवा तुला हे सांगण्याची गरज नाही. मी तुझ्यावरील प्रेमाने जवळीकेने बोलतो आहे. देवा मला कोणत्याही सुखापासून दूर ठेवून माझ्याशी वंचना करू नको. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा माझ्या धैर्याची परीक्षा न घेता संकटात मला सहाय्य करून माझ्यावर लोभ ठेवून माझे रक्षण करा. 2327
करोनी राहो जरी आत्माची प्रमाण, निश्चळ नवे मन काय करू. जेविली यात विनकाशाचे ढेंकर, शब्दाचे प्रकार शब्दची ते. पुरे आता तुमचे ब्रह्मज्ञान, आम्हासी चरण न सोडवे. विरोधे विरोध वाडे पुढतो पुढती, वासनेचे हाती गर्भवास. सांडी मांडी अंगी वसे पुण्यपाप, बंधन संकल्प याची नावे. तुका म्हणे नाही मुक्तता मोकळी, ऐसा कोण बळी निरसी देह. 2327. मी नित्य शुद्ध असंग असा आत्मा आहे. मी माझ्या मनाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, तरी माझे मन शांत स्थिर होत नाही. काय करू. प्रत्यक्ष जेवल्याशिवाय ढेकर येत नाही. शब्दाचे प्रकार शब्दच राहतात. त्याप्रमाणे आत्मानुभवाशिवाय त्यावर चर्चा बाष्कळ शब्द आहेत. देवा पुरे झाले तुमचे ब्रह्मज्ञान, अंतरात धरून ठेवलेले तुमचे चरण आम्हाला सोडवत नाही. विरोधाने विरोध वरचेवर वाढत जातो आणि शेवटच्या क्षणीच्या वासनेप्रमाणे गर्भवास येतो. मी हे सोडवितो किंवा मी करतो या अंतरीच्या भावामुळे पाप पुण्याची निर्मिती होते. याला संकल्पाचे बंधन म्हणतात. मुक्ती सुलभतेने प्राप्त होत नाही. देहाभिमानाने निर्मन केल्याशिवाय जी लाभत नाही आणि निग्रह करण्यात बलवान असेल त्याला ती लाभते. 2328. तुमचे स्तुती योग्य कोठे माझी वाणी, मस्तक चरणी ठेवितसे. भक्तिभाग्य तरी नेदी तुळसी दळ, जोडोनी अंजुळ उभा असे. कैचे भाग्य ऐसे पाविजे सन्निध, नेने पाळू विध करुणा बाकी. संतांचे शेवटी उच्चिष्टांची आस, करोनी या वास पाहतसे. करी इच्छा मज मनोत आपुले, एखादी या बोले निमित्ताच्या. तुका म्हणे शरण आलो हे साधन, करीतो चिंतन रात्रंदिवस. 2328. तुमची यथार्थ स्तुती करण्यास योग्य अशी माझी वाणी कोठे आहे, म्हणून मी आपल्या पायावर मस्तक ठेवित आहे. माझे भक्तीमध्ये सामर्थ्य आहे असे म्हणावे तर कधी तुला भावभक्तीने तुळशीचे पान समर्पण केले नाही, म्हणून केवळ 2 हात जोडून उभा आहे. तुमच्या सानिध्यात यावे असे माझे भाग्य कोठे आहे. त्यासाठी काही शास्त्रीय विधी कसे पाळावे हे मी जाणत नाही, म्हणून मी तुमची करुणा भागतो आहे. तुमच्या सगुण रूपाच्या दर्शनाने तृप्त झालेल्या संतांचे उच्चिष्ट लाभावे ही आस धरून तुमची वाट पाहत आहे. कसेही करून तुम्ही मला आपले म्हणा अशी इच्छा करतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहोरात्र तुमचे चिंतन करीत असतो, एवढेच माझे भक्ती साधन आहे. 2229. सर्वविषयी आम्ही हेची जोडी, केली स्वामींची साधिली चरण सेवा. पाहिले चेनी नाही मागे परतोनी, जिंकिला तो क्षणोक्षणी काळ. नाही पडो दिला विचाराचा गोवा, नाही पोटी हेवा हेऊ दिला. केली लागवेगी अवघी तातंडी, भावना ते कुडी दुरावली. कोठे मग ऐसे होते सावकाश, जळो तया आस व्यवहाराची. तुका म्हणे लाभ घेतला पालवी, आता नाही गोवी कासयाची. 2329. बाकीच्या सर्व लाभांपेक्षा स्वामीची विठ्ठलाची चरण सेवा हाच मोठा लाभ आम्ही मिळविला आहे. आम्ही संसाराकडे मागे वळून पाहिले नाही. देवभाव आड आले तरी तो क्षण आम्ही जिंकला आणि काळाला क्षणोक्षणी जिंकले. अन्य कोणत्या लाभाच्या विचाराचा गुंता चित्तात येऊ दिला नाही. हरिभक्ती आणि सत्संग यांची त्वरा केली आणि तत्परतेने हृदयातील विकार दूर केले. संसारातील व्यवहाराची आशा जाळो, कारण यानंतर दुसऱ्या योनीच्या देहात अशी संधी मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या सेवेचा लाभ घेतला आहे त्यामुळे कशाची आसक्ती गुंतागुंत नाही. 2330. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहेन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते